नमस्कार, मी जय. नमस्कार, मी वीरू आणि तुम्हा सर्वांचं या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. तर आज आम्ही आलोय हातकणंगले लोकसभा मतदार संघामध्ये. इथे आम्ही इथले विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना भेटणार आहोत आणि त्यासोबतच धैर्यशील मानेंनी ज्यांना पाडलं मागच्या निवडणुकीत अशा राजू शेट्टींची देखील आम्ही भेट घेणार आहोत आणि त्यांना विनंती करणार आहोत की त्यांनी आमच्या दोघांसाठी हा मतदारसंघ सोडावा. आता बघूया ते आपल्यासाठी मतदारसंघ सोडतायत का आपल्याला माघारी पाठवतायत. त्यामुळे काय करायचं आता, भेटूया. जायचं, चलो. चला. नमस्कार. नमस्ते, गुड मॉर्निंग. काय म्हणताय? मस्त म्हणजे आज योगायोग आलेलाच आहे आणि आमची गाडी तयार आहे आणि आम्ही ऐकलं की तुमचा शोले सिनेमा सुद्धा फेवरेट आहे. तर या जयवीरूच्या गाडीत बसून आम्हाला तुमच्याशी खूप गप्पाही मारायच्या आणि तुमच्यासोबत कोल्हापूरही फिरायचंय. येस, तर फिरूयात. शुअर. चला. मला सांगा, आता मगाशी आम्ही बोलत होतो त्यावेळेस आम्ही असं ऐकलं की तुमचा फेवरेट सिनेमा हा शोले. किती वेळा बघितलाय शोले? शोले लहानपणी खूप वेळा पाहिला. त्यावेळी तर मला डायलॉग्स पण बरेचसे पाठ असायचे. अच्छा. माझ्याबरोबर जे ग्रोईंग पेज मध्ये होते सगळे, त्यांना शोले हा फेवरेट होता. मग जय, बसंती, वीरू, चल मेरी धन्नो, हे सगळे डायलॉग्स त्यावेळेचे होते आणि नॉस्टॅल्जिया आहे ह्या मूवीच्या बाबतीत. आणि माझ्या फेवरेट मूवीचा कन्सेप्ट घेऊन तुम्ही अशा पद्धतीचा हा दौरा संपूर्ण महाराष्ट्रभर करताय. माझाही मतदारसंघ जय वीरूचा आहे. यामध्ये सांगली आणि कोल्हापूर 2 जिल्हे येतात. जय आणि वीरू एकत्र, आम्ही एकत्र काम करतो. आता तुम्ही म्हणालात की सातारा आणि कोल्हापूर आणि सांगली असे जय वीरू सारखे मतदारसंघ आहेत. आता निवडणुकांच्या तारखाही जाहीर झालेल्या आहेत. काय कुठपर्यंत आली आहे तयारी? तयारी जोरदार सुरू आहे. प्रत्येक गावामध्ये दौरे सुरू आहेत, लोकांच्या भेटीगाठी सुरू आहेत. इलेक्शनची आचारसंहिता लागण्यापूर्वी काही मतदारसंघातले असणारी उद्घाटनं सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू होती. त्यामुळं इलेक्शन हा प्रोसेसचा भाग आहे, पण काम हे 5 वर्ष चालूच असतं. आता टेस्टमनी आहे. इलेक्शनला आम्ही सर्वजण सामोरे जातोय आणि खिलाडू वृत्तीनं मी इलेक्शनला सामोरे जाण्याचा प्रयत्न करतो. पण आता आम्ही या मतदारसंघातनं फेरा मारत होतो, सगळीकडे फेरफटका मारून झाला. आम्ही काही जणांशी बोललो पण काही जण म्हणतात की तुम्ही भेटत नाही म्हणे लोकांना. ज्यांना कामामध्ये खासदार पाहायचं असेल त्यांना मी सर्वांना भेटतो. अच्छा. ज्यांना टीकाच करायची असेल, ज्यांना पाहायचंच नसेल, म्हणजे जय वीरूमध्ये सुद्धा आपण बघितलं असेल की त्या काळामध्ये बच्चन एक वेगळ्या ह्याच्यामध्ये असायचा आणि धर्मेंद्र एका वेगळ्या ह्याच्यामध्ये असायचा. दोघांनी मिळून काम केल्यानंतर चित्रपट गाजला, म्हणजे एकत्रपणे गाजला. तसं जनता आणि लोकप्रतिनिधी ही जय वीरू आहेत. अच्छा. बरं. लोकांनी प्रश्नांची जाण माझ्यापर्यंत आहे. मी ते प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी काम करतो. धरातलावरती माझं काम त्या ठिकाणी उभं आहे, प्रत्येक गावामध्ये उभं आहे. आणि एखाद्या माणसावर ज्यावेळी कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी पडते किंवा एखादा कारभारी त्या ठिकाणी होतो, त्या कारभाऱ्याला घरात बसून ते मिळत नाही. त्याला पळावं लागतं, हातपाय मारावे लागतात. 3 वर्ष कोविडची परिस्थिती होती आणि 3 वर्षाच्या कोविडच्या परिस्थितीनंतर मी ज्यावेळी लोकांच्यापर्यंत काम घेऊन जायचं, रिकाम्या हाताने जाणं, नुसतंच मी जाऊन आलो गावांमध्ये आणि मी त्यांना काही देऊ शकलो नाही, तर मी लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या कामाला न्याय दिला नाही, माझ्या पदाला न्याय दिला नाही. माझा प्रयत्न असा होता की माझ्या गावागावातल्या आम जनतेला काही ना काहीतरी या ठिकाणी त्यातनं निर्माण व्हावं, मदत व्हावी. आणि मला आनंदानं सांगावं असं वाटतं, 80 ते 90% गावांमध्ये माझा विकास निधी जाऊन पोहोचलाय आणि मोठे मेगा प्रोजेक्ट्स माझ्या मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये सुद्धा मला या निमित्तानं यश आलंय. अच्छा. पण धैर्यशीलजी, आता हे विचारायला नको, पण मी विचारतोच आता विषय निघालाच आहे म्हणून. अजून तुमचं म्हणजे तिकीट जाहीर व्हायला एवढा वेळ का लागतो बरं? आमचा एकनाथजी शिंदे साहेब असतील, आमची सर्व पार्टीचे प्रमुख नेते मंडळी असतील, एक डायलॉगची प्रक्रिया असते. आता त्यामध्ये भाजपा हा देश पातळीवरचा मोठा पक्ष आहे, याच्याबरोबर आमची अलायन्स आहे आणि ते काम करत असताना आपल्या मित्रपक्षांना अकोमोडेट करत असताना त्या पद्धतीनं रिस्पेक्टफुल जागा आल्या पाहिजेत, याचा प्रयत्न प्रत्येक पक्ष करत असतो. यामध्ये महाराष्ट्राच्या अलायन्समध्ये बघितलं तर मागच्या वेळी महायुतीमध्ये 2 मोठे घटक पक्ष होते, शिवसेना आणि भाजप. आता यामध्ये राष्ट्रवादीची जोड आली. त्यामुळं
जय वीरू बरोबर बसंती त्या ठिकाणी आल्यामुळे आम्हाला काम करताना त्यांना कशा पद्धतीनं अकोमोडेट करायचं याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करावा लागतो आणि ते अकोमोडेटिव्ह होत असताना निश्चितच महायुतीमधले जो घटक पक्ष आहे त्याला सन्मानाची वागणूक आणि योग्य त्या स्थान हे मिळण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न वरच्या स्तरावर चालू आहे. 2-4 दिवसामध्ये येणाऱ्या या सगळ्या बाबी आपल्यासमोर क्लिअर होतील. पण सर त्याच वरच्या स्तरावर भाजपच्या ओव्हरऑल सर्व्हेमध्ये मार्किंगमध्ये ते निगेटिव्ह मार्किंग झाल्याचं म्हटलं जातं. नाही, मार्किंग जे आहे मी मागं तुम्हाला माझा अनुभव सांगतो. मी लोकसभेला उभारत होतो त्यावेळी सुद्धा मागं बीजेपीने आणि त्यावेळेच्या सरकारने अशा पद्धतीचे सर्व्हेस केले. माझा सर्व्हे 90% निगेटिव्ह होता. अरे बाप. आणि असं असताना मी तिकीट मिळाल्यानंतर 1 लाख मतांनी निवडून आलो. सर्व्हे हा बेस म्हणून करेक्टिव्ह मेजर्स घेण्यासाठी असतो. सर्व्हे हा काही वर्डिक्ट नसतो आणि सर्व्हेचा बेस घेऊन आपण जे काही या ठिकाणी आपल्याबद्दल गोष्टी पेरल्या जातील किंवा काही चुकीचं सांगितलं असेल किंवा काही त्यामध्ये करेक्टिव्ह मेजर्स घ्यायचे असेल तर त्याचं आत्मपरीक्षण म्हणून त्याच्याकडे पाहावं. आणि त्यातनं आतापर्यंत जर देशभरातले सर्व्हे आपण जर पाहिले तर अनेक सर्व्हे निगेटिव्ह आलेली राज्य सुद्धा तिथं पॉझिटिव्ह रिझल्ट आलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. एक धैर्यशीलची एक गोष्ट मानायला पाहिजे, म्हणजे ती अशी की राजू शेट्टींचा तुम्ही पराभव केला पण आता त्या निवडणुकीमध्ये ते तुमच्या विरोधात उभे आहेत. तर मग आता काय, मग हे आव्हान कसं पेलाल तुम्ही, पाडू शकाल पुन्हा? माझ्या समोरचं आव्हान हे राजू शेट्टी साहेब कधीच नाही. अच्छा. तिथं असणारे एका विषयाला घेऊन ते लढत राहतात. त्यांचा एक मर्यादित दृष्टिकोन आहे. शेती हा अत्यंत महत्वाचा घटक आहे, शेतकरी हा आमचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. पण लोकप्रतिनिधी म्हणून प्रक्रिया अशी असली पाहिजे की लोकांना आंदोलनच करायला लागू नये. आंदोलन करणं आणि माझ्यामुळे मिळतं हे फक्त पोट्रे करणं, पॉलिसीज अशा तयार करणं की ज्याच्यामुळे कुणाला मागायला लागू नये, हे खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधीचं काम आहे. तुमच्याकडे ही पॉलिटिकल लेगेसी आहे, तर एक तरुण राजकारणी म्हणून तुम्ही कसं पाहता आजचं राजकारण? अनफॉर्च्युनेटली माझ्या आजोबांचं राजकारण मी घरात पाहिलं, आईंचं राजकारण पाहिलं. बऱ्याच वेळा सगळ्याच गोष्टी मनाला पटतात असं नाही. एक तरुण म्हणून सुद्धा मला सगळ्याच गोष्टी मनाला पटतात पण नाही. आता जय वीरूची ड्रायव्हिंग सीटमध्ये तुम्ही आहात, मी साईड कारमध्ये आहे, मी निर्णय प्रक्रियेमध्ये नाही. तुम्ही जिकडे स्टिअरिंग वळवाल तिकडे ही साईड कार जाणार. अच्छा. अशा पोझिशनमध्ये अनेक राजकारणी असतात की ज्याच्यामध्ये तुम्ही यू आर नॉट अ डिसिजन मेकर. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी तुम्ही टर्न राईटला जायचं की लेफ्टला जायचं हे तुम्ही ठरवता आणि साईड कारला बाकी वळायला लागतं. मग चांगलं झालं तरी सुद्धा साईड कारचं सुद्धा त्याच्याबरोबर कौतुक होतं आणि जर तुम्ही चुकलात तर त्याला शिव्या सुद्धा खाव्या लागतात. पुढची येणारी जी पिढी आहे ती तुमच्याकडे बघून राजकारण घेणार आहे. काय वाटतं, लोकांना अजून वेळ दिला पाहिजे का, देऊ शकता का किंवा देऊ शकला असता का? मी दुर्दैवानं कोविडची 3 वर्ष जर गेली नसती तर मी मगाशी सांगितलं कुटुंब प्रमुखावर जर अचानक सगळं ओझं आलं तर त्याला जशी धावपळ होते. मला लोकसभेत ही 365 दिवसापैकी 170 दिवस काम करायचंय. मला मतदारसंघासाठी 288 आमदारांच्या मधनं निधी आणायचा आहे, 500 खासदारांच्या मधनं निधी आणायचा आहे आणि मतदारसंघाचा असणारा विस्तार यामध्ये पुढे येत आहे. पूर परिस्थितीतनं आम्ही या ठिकाणी पुढे गेलो, अनेक संकटातनं पुढे गेलो. काम करताना मी कुठेही कामाला न्याय देताना कमी पडलो नाही. पण 3 वर्षात कोरोना काळात उद्धव ठाकरेंना त्यांचं मुख्यमंत्रीपद गमावं लागलं. नाही, मी आता उद्धव साहेबांच्या पार्टीमध्येही होतो. उद्धव साहेबांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे. पण ते ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून जे मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांना काही मर्यादा आहे. ते पक्षप्रमुख म्हणून त्यावेळी काम केलं असते आणि एकनाथ शिंदे साहेबांना जर त्या ठिकाणी त्याचवेळी मुख्यमंत्री केलं असतं तर इतकी मोठी वाताहत त्या ठिकाणी झाली नसती. किंबहुना भाजप बरोबर त्यावेळी फारकत घेण्याची काही गरजच नव्हती, कारण आयडिओलॉजिकली आम्ही दोघं एकत्रपणे लोकांनी मॅन्डेट दिला होता. एक वाट चुकल्यामुळे अनेक वाटा, मगाशी जसं मी सांगितलं स्टिअरिंग तुमच्या हातात दिलं, तुम्ही गाडी कुठं वळवायची ठरवली की त्याचा परिणाम साईड कारवर होतो. तोच परिणाम खऱ्या अर्थानं पक्षावर झाला. एका पक्षाचे 2 पक्ष झाले आणि घराघरामध्ये गावागावामध्ये भावाभावांच्या मध्ये वितुष्ट येण्यासारखी परिस्थिती त्या ठिकाणी तयार झाली. ही एक भावनिक पार्टी आहे, बाळासाहेबांच्या विचारानं बांधली गेलेली पार्टी आहे आणि मला आज आनंद आहे की एकनाथ शिंदे साहेब बाळासाहेबांचे विचार सर्वसामान्यापर्यंत कामाच्या रूपानं पुढे घेऊन जात आहेत. सर, एक मगाशी थोडासा आता पॉलिटिकल एक प्रश्न मगाशी पडला होता, तो विचारायचा राहिला. तो म्हणजे एका राजकीय नेत्यासाठी, म्हणजे तुमच्यासारख्या तरुण राजकीय नेत्यासाठी पक्ष महत्वाचा की तिकीट महत्वाचं? मला माझ्यासाठी ना पक्ष महत्वाचा ना तिकीट महत्वाचं, मला माझे जनतेचे प्रश्न महत्वाचे. याचं कारण असं आहे, मी जर भावनिकरित्या विचार केला असता तर मी जुन्या शिवसेनेबरोबर राहिलो. मी कर्तव्य म्हणून विचार केला आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर राहिलो. कर्तव्य भावनेनं जो या ठिकाणी काम करत टीका झाली नंतरच्या काळात, उद्धव साहेबांनी तुम्हाला तिकीट दिलं, तुम्ही आणि इमिडिएट तिकीट दिलं, मला वेट पण करायची गरज लागली नाही आणि जसं एकनाथ शिंदे बाहेर पडले,
तुम्ही त्यांच्यासोबत बाहेर पडला, ते कुठेतरी बॅकस्टॅप झाल्यासारखं केल्यासारख्या उद्धव ठाकरेंना? नाही, अजिबात नाही. आमच्यामुळे महाराष्ट्रातली सत्ता आधीच बदलली होती. विधानसभेचं राजकारण आधी बदललं होतं. केंद्रामध्ये मी जे निवडून आलो ते एकट्या शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलो नव्हतं, त्यामध्ये बीजेपीचा सहभाग होता. तुम्ही जय आणि वीरू दोघांनी मिळून टीम म्हणून एका पिक्चरमध्ये काम केलं, चित्रपट हिट गेला. फक्त जयचा रोल नसतो, वीरूचा सुद्धा रोल असतो. ज्यावेळी जय वीरूला विसरतो त्यावेळी चित्रपट फ्लॉप व्हायला चालू होतो. साहेब तुम्हाला विसरले का? नाही, मी जय वीरूच्या जोडी बाबतीत बोलतोय. भाजप आणि शिवसेना ही दोघं जय वीरूची जोडी होती. आणि मग ज्यावेळी या ठिकाणी त्याच्यामध्ये ड्रिफ्ट यायला चालू झाला, त्यावेळी आम्ही ज्या साईड कारमध्ये बसलो होतो, आम्हाला लोकांनी निवडून देत असताना तुमच्या दोघांच्याकडे बघून निवडून दिलं होतं. त्यामध्ये मोदीजींचा सुद्धा रोल मोठ्या प्रमाणात होता, उद्धवजींचा रोल मोठ्या प्रमाणात होता. मला संधी जरूर उद्धव साहेबांनी दिली, पण आजपर्यंतचा इतिहास जर तुम्ही पाहिला असेल, कोल्हापूर जिल्ह्याच्या ह्या भागामध्ये कधीही शिवसेनेचा खासदार झालेला नाही. धैर्यशील मान्य आणि संजय मंडलिक हे पहिले शिवसेनेचे खासदार आहेत. याला पार्श्वभूमी अनेक आहे. आमच्या कुटुंबामध्ये अनेक लोकांचा संघर्ष कायमपणे असणारी हे या ठिकाणी हे उद्धव साहेबांनी संधी दिली, त्याच्याबद्दल मी अजिबात नाकारू शकत नाही. मी त्यांचं आयुष्यभर ऋणी या बाबतीत राहणार आहे. पण त्याचबरोबर ज्या लोकांनी मला या ठिकाणी निवडून दिलं त्यांचे ऋण माझ्यावर जास्त आहेत. त्या लोकांच्या आशा अपेक्षा पूर्ण करताना केंद्र आणि राज्य सरकार हातात हात जय वीरू सारखं घालून काम केलं तरच तो चित्रपट हिट होईल. आणि म्हणूनच योग्य साईडकारमध्ये बसण्याचा निर्णय मी खासदार म्हणून घेतला. आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.